चल ग. बीडच्या मस्साजोग गावचे स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना हिंगोली जिल्ह्यातील वसमत शिवजयंती समितीनं मरणोत्तर पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी संतोष अण्णा देशमुखांचं कुटुंब वसमतमध्ये दाखल झालेलं आहे. खरं तर वसमतच्या शिवजयंती महोत्सव समितीनं मागच्या 20 वर्षापासून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्यांना पुरस्कार दिलेला होता. यंदाचा जो पुरस्कार आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांना जाहीर झालेला आहे. आपल्यासोबत शिवजयंती समितीचे अध्यक्ष आहेत. संतोष अण्णा देशमुखांचं जे कार्य होतं ते आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे आणि तुम्ही त्यांना आता मरणोत्तर पुरस्कार देत आहेत. काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल? एक समाजासाठी धडपडणारा लढवय्या होता तो आणि समाजासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांना त्या कार्याची पावती शासनाने सुद्धा पुरस्कार दिलेले आहेत. आणि एक त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियास एक काहीतरी आपली मदत व्हावं या उद्देशाने सार्वजनिक शिवजयंतीने असं ठरवलं की यावर्षीचा जो मरणोत्तर पुरस्कार आहे राजा छत्रपती समाजभूषण पुरस्कार हा संतोष भैया देशमुख यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियास द्यावं असं ठरवलं. मला सांगा भैया, पहिल्यांदाच अण्णांना पुरस्कार दिला जातो. अण्णा इथं नाही आहेत. वसमतच्या या समितीनं जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलात. आज कुठंतरी आठवणी आहेत, पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात आहेत, काय भावना आहेत? खरं तर खूप वाईट वाटतं आहे मला ह्या गोष्टीचं आज. आणि एक अभिमान पण वाटतो आहे माझ्या भावाचा की त्यानं ज्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत केल्या त्याची वेळोवेळी पावती जे म्हणजे पोलीस आता जे जिल्हा परिषद आहे किंवा जे शासनाचे विविध पुरस्कार आहेत ते त्यांनी आत्तापर्यंत पंचायत समिती लेवल ते राज्य स्तरावरचे म्हणजे मागच्या काही दिवसात एक वसंतराव नाईक पुरस्कार त्याला भेटला होता गावासाठी सांडपाणी व्यवस्थापनाचा होता तो. आज पहिली वेळ आहे की कुठंतरी पुरस्कार हा शब्द येतो आहे आणि संतोषांना त्याच्यात नाही आहेत. आम्ही कुटुंबीय आहेत, कारण का आमचं कुटुंबीय, आमच्या गावचं कुटुंबीय, त्याचे प्रमुख हे अण्णा होते. आणि मला यावर इतकं मोठं कोडं पडलं होतं ज्यावेळेस फोन आला दादांचा की आमच्या समितीनं असं असं ठरवलं आहे. त्यांना हो म्हणावं का नाही म्हणावं, पण चार्जशीट वगैरे दाखल झालेलं नव्हतं. म्हणजे काय निर्णय द्यावा मला समजत नव्हतं. पण जे कार्य आयुष्यभरात केलेलं ते कायम अजन्म पुढं ठेवण्यासाठी समाजाच्या ह्या सगळ्या गोष्टींचा हे जे आता पुढची आमची पिढी आहे, जी लेकरं आहेत, जी वैभवी आहे, आणि त्यांच्यासाठी हे खूप प्रेरणादायी असेल. आणि त्या प्रेरणा घेऊन ह्यांना जे समाजात, कुटुंबात, गावात किंवा समाजात वावरताना ह्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. ताई, पप्पाला तर शासनानं अनेक पुरस्कार दिलेतच, ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. काकांनी आता सांगितलेलं आहे चाचूनं तुझ्या, पण आज पुरस्कार घ्यायला तू आली. पप्पांना पुरस्कार मिळतोय पण मरणोत्तर मिळतंय. म्हणजे याचंच दुःख वाटतं आहे की ते आज आमच्यासोबत नाही आहेत. आणि जसं त्यांना अनेक पुरस्कार भेटले तसं आज या वसमतमध्ये सुद्धा शिवजन्मोत्सव या निमित्ताने त्यांना पुरस्कार भेटतो आहे. पण याचा एकीकडून अभिमानसुद्धा वाटतो आहे की माझे वडील नसतानासुद्धा त्यांच्या नावाकडे एक आम्हाला पुरस्कार भेटतो आहे. या देशमुख कुटुंबियाला असेल किंवा गावकऱ्यांना असेल, पण ते ह्या पुरस्कारामध्ये सहभागी नाही आहेत, याची कुठेतरी खंत वाटते. आणि जसं यांनी हा पुरस्कार माझ्या वडिलांना दिला त्याबद्दल देशमुख कुटुंबीय आणि पूर्ण गावकरी त्यांचे आभारी आहेत. भावना तुझ्या बोलताना अनावर झालेल्या आहेत. पप्पा जर हा आज पुरस्कार स्वीकारायला असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती? म्हणजे ते तर पुरस्कार त्यांना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस गावाला समर्पित करायचे किंवा चाचा ते आणि काही ज्येष्ठ गावकरी असेल ते मिळून तो पुरस्कार घेण्यासाठी जात होते. आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद भेटायचा की गावासाठी मी हे केलं आहे आणि मला त्याच्यातून म्हणजे काहीतरी भेटतं आहे आपल्या गावासाठी. त्यांना त्याच्यात खूप आनंद होता. हे सगळं देशमुख कुटुंबीय होतं जे हिंगोलीमध्ये पुरस्कार घेण्यासाठी आलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्या अगोदर ती साम टी व्हीला प्रतिक्रिया देताना माझे पप्पा असते तर त्यांना आनंद झाला असता आणि त्यांनी हा पुरस्कार गावासाठी समर्पित केला असता हे सांगताना
संतोष अण्णांच्या मुलीचं अश्रू दाटून आलेले आहेत. शिवजयंती समितीच्या या सगळ्या उपक्रमाचं समाजात देखील कौतुक होत आहे आणि वसमतच्या शिवजयंतीचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा असंच काहीसं कार्य हिंगोलीच्या वसमत येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीनं केलेलं आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.